माझे का नाही लावलं आपण? मग काय वाटतं, काय होतं पुढे, काय 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 दिसतं? असं की आता जो ट्रेंड आहे हा जर आवडला नाही तर ही एक पण शिक्षणच उद्योग आणि हवे तसे निर्णय घ्यायचे. अक्षरशः धोरणात होते एक कुपोषण आलं पाहिजे, त्याची गरज काय? डबल टोल त्याला म्हणतात. हे सहकार्य बघायचं तिकडे करायचं. मला वाटतं असं कधीच सेविंग्स वॉटाची रेटिंग झाली, हे झालं असं नाही. राष्ट्रीय पक्षांच्या सगळे आपण बघू शकतो या ठिकाणी बाबा आढावा आणि हे किती म्हणलं आणि खरं तर या काही म्हणजे चालले हाती येतो देशासाठी जे सुरू केलं जोडून फक्त सांगतो मी, यात मर्यादित परिणाम असेल पण या 3 दिवसाच्या उपोषणाचा राज्यभर परिणाम झाला आणि अनेक जिल्ह्यांमध्ये लोक उपोषणाला बसले. आज महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाठिंब्याचं उपोषण किंवा आंदोलन सगळ्या जवळजवळ 36 आणि काही तालुक्यांमध्ये पण होते, जिल्ह्यात होते. थोडे प्रयत्न केले आम्ही पण होते. अशा वर्षात माहिती आहे की इकडच्या जिल्ह्यात लोक आहे. मला असं वाटतं की जे राजकीय पक्ष आहेत त्यांनी हा निर्णय घ्यायला पाहिजे की सरकारच्या जनतेला कसं बरोबर घेता येते आता आवडलेलं करू नये. आता जेवढी ताकद लावते तेवढी लावली यांना. राष्ट्रीय पक्ष एकत्र काँग्रेसची नाही तिथे जे अंडर जेवढे राष्ट्रीय पक्षाच्या सर्वांना एकत्र हा इतका असं घ्यावा चर्चा होईल. लोकांकडून किती तुम्हाला त्याच्यापेक्षा माझं म्हणणं आहे की हा कुठला भाग आहे, सरकारी तिजोरीतून भागवत करताय तुम्ही. स्वतःच्या खिशातून द्या ना, कोण घेऊन यायचं त्या सरकारी तिजोरीतून द्यायचं आहे, नाही तर भागवत मिळायचं आहे का? हे काय आहे गमती. आणि लोकांना बरं वाटतं सवय द्यायचं 4 गोष्टी कोण नको म्हणतात, पण त्या बाहेर कोण माहिती की फसवलं जाते. मला एका बाईने म्हणून सांगितली काही नाही सरकारने केलं म्हणा, ते विषय घेतलं देवीला वावळलं. मला काय मिळालं नाही, 60-65च्या पुढे म्हणजे काहीच नाही, पण म्हणजे त्यांनी त्यांना केलं म्हणजे काय, देवीचे घेतलं देवीला वावळलं आणि म्हणतात मिळालं होतं. सगळी इतकं सामान्य माणसं सुद्धा चकीच आहे. माझ्या जागी जरा वाशेवर बसलो आहोत. आज थंडी कमी झाली. हो, काल परवा टेम्परेचर जास्त होतं. मी शाळेत असताना तुमची सही घेतली, 8वीत असताना पाठी गेली. कल्पना मुद्रा झाला होता तेव्हा राजकारण.
म्हणजे उपोषणाची हेडलाईन बातमी छापली हो. त्या कुटुंबात दोन्ही लाडक्या बहिणी निकष बदललेत त्यांनी. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी महायुती सरकारने कोणतीही पडताळणी न करता प्रत्येक कुटुंबातील महिलांच्या खात्यात सरसकट 1,500 रुपये जमा केले. पण लोकप्रिय घोषणांमुळे आता आर्थिक स्थिती बिघडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता महायुती सरकार लाडकी बहीण योजनेचे निकष कडक करणार आहे. तेव्हा प्रत्येक कुटुंबातील 2च लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. या योजनेला लाभ घेण्यासाठी 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांनी अर्ज केले. महायुती सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेत 2,100 रुपये देण्याची घोषणा केली. त्यातून 18,000 कोटींचा तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे. आता उत्पन्न दाखला तसेच आयकर प्रमाणपत्र, मिळणारे निवृत्ती वेतन, 4 चाकी वाहने, 5 एकरापेक्षा कमी जमीन असे निकष तपासण्यात येणार आहेत. मुख्य म्हणजे एका कुटुंबातील 2च महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. यापूर्वी 2 कोटींपेक्षा अधिक महिलांना ही रक्कम मिळाली. त्यामुळे लाडक्या बहिणीची संख्या आता ती खाली 40 लाखाच्या आसपास. आता पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी गाईडलाईन दिली. मूळ योजनेत कुटुंबातील 2 महिलांना पैसे येणार होते, पण निवडणूक असल्यामुळे तोंडावर असल्यामुळे कोणती खातरजमा न करता सर्व बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये जमा झाले. सुमारे 2,43,00,000 महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले. आतापर्यंत 9 महिन्यात सरकारी तिजोरीवर 33,000 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. आणि माझी विनंती असेल विरोधी पक्षाची मंडळी अशी जमणार तर सरकारकडे मी मागणीच करत नाही. मला असं वाटतं की या झालेल्या असे जे प्रकार आहेत त्यात खाजगी आयोग राजकीय पक्षांच्या आपल्यासारख्या समाजातल्या सुजाण लोकांच्या भूमिका नेमून जर आयोग बनवून त्याला काय म्हणता नाही हे प्रश्न जरा पाठपुरावा करावाच लागेल. सध्या काही लोकांना काही कळेल झालं असं लोक प्रेक्षकासारखी भूमिका घेतात. त्यांना काहीतरी भूमिका दिली पाहिजे. त्यांना नको वाटतंय मला भेटेल लोक नको म्हणतात ना तर तुम्ही काय करता काहीतरी सुट्टी केली पाहिजे. ते पुढं ते त्यांना शिकवते त्यांना अशा वेळेला आम्हाला असं वाटतं की विरोधी पक्षांनी आता हे निवडणुकीचं सुद्धा जे काही निवडणुकीचे जे शहरामध्ये जो काही सुद्धा त्याच्यावर सरकारच्या आपण मागणी करतो ठीक आहे. ते म्हणतात निवडणूक संपली ते विचारणार. मला असं वाटतं की आता विरोधी पक्षांचं हे काम आहे की त्यांनी स्वतंत्र निवडच नाही म्हणलं. आपल्याकडे असं कुठले असं दिल्ली मंडळी होती काय मंडळी होती आणि जगात बहुत चांगला अनुभव आहे की आपण खाजगीरित्या हे कर. मला वाटतं की सरकार तिकडे जायचं करेल पण सरकारला काउंटर करण्यासाठी विरोधी पक्षांनी बाहेर बसणार होता. पार्लमेंटच्या बाहेर ते बसतात तिथे बसून नाही होतो. मला जनतेच्याकडे जायचं असेल तर जनतेला हे इन्व्हॉल्व करून घेतलं म्हणजे आता ते कसं काय भाषू येईल. पण मलाच वाटतं की हे निकालात करावं त्याच्यामुळे ते अगदी अननोटीस जाईल सगळ्यांना अननोटीस. भयानक आहे अगदी भयानक. कधीही एवढा पैशाचा धुमाकूळ कोणत्याही निवडणुकीमध्ये पाहिला नाही आणि फाटाफूट. आणि खडकी हस्तक्षेपाचा जो मुद्दा त्याच्याबद्दल तुम्ही जरा कच्चा आहे अदानी त्याच्याबद्दल निकालच्या विषय लागला आणि त्याकडे एका दुसऱ्या करायचं काय गणित आम्हाला काही कळतच नाही. इकडे एक दुसऱ्या करतात आणि लगेच इकडे उलट लागू होतं पुढे तुम्हाला चालू आहे. परकीय हस्तक्षेप जो वाढतो ते जर त्यांच्या स्वतःसाठी माझी तक्रार आहे काय हे चाललंय
ते आम्हाला माझ्या ते काय सुजान माणसाला कळत नाही की काय पंतप्रधान असं कसं पंतप्रधान असं कसं सांगतात तिकडे परदेशात असताना पार्लमेंटला विश्वासात न घेता तिकडे कुठल्या कोट्याने रुपये सांगतात नाही आम्ही अदानीच्या मागे. अहो तुम्ही आता त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही परंतु विश्वासात घ्या ना. पार्लमेंटमध्ये चर्चा होऊ द्यायची नाही काय होती नाही अशा वेळेला माझी तुमच्या सरकारला पण जरा पुढे आलो. हा गोंधळ हा केवळ देशाच्या लोकांनी केलेला गोंधळ नाहीये याच्यामध्ये षडयंत्र आहे सगळं. तुम्हाला लोकसभेला 10 जागा आणि हे अत्यंत षडयंत्राचा भाग म्हणजे ते पुढे होते ठरवूनच केले किंवा म्हणतो तर आम्ही काय करावं विनोद तावड्यांच्या सांगतो विनोद तावड्यांच्या घरी त्यांचं कोणतरी ते सापडलं सगळं तर राज्याचे जे आमच्या आताचे गृहमंत्री आहेत काय फडणवीस वयाच्या तिकडे सांगतात जिथे सगळं झालं ते चालेल काय विनोद तावड्यानं काय काय पुढे केलेलं नाही पुढे काय केलं घटना करायला तयार नाही केस आम्हाला असं वाटतं की आपल्याला त्याला बोट केलं पाहिजे नंतर तो काय मला भेटून सांगायचं लागेल की आमचा या मुद्दा त्यांचा मुद्दा म्हणून नव्हे सगळे मुद्दे घेतात हा भेटून सांगतायत मला भेटेल तेव्हा मी बोललो. मला असं वाटतं की अपोजिशनची जरा जी एकजूट आपण करतात आनंद आपल्या जरा पाठिंबा पण ती केवळ अशी काहीतरी जातो यांना अगदी त्या मित्राने काय वाटेल ते होईल ते जसं गांधीने सांगितलं तेच करतो आणि त्यांनी तरी सांगितलं की नको काय व्हायचं 40,000 लोक तुरुंगात गेले काय हरकत नाही. स्वातंत्र्यापेक्षा सुद्धा हा अतिशय भयानक प्रकार आहे भयानक प्रकार आहे म्हणजे लोकशाहीचा हक्कच काढून घ्यायचा त्याला काय अर्थ नाही. तुम्हाला ते जाणवतंय अशा वेळेला माझ्यासाठी बाहेर द्या तुम्ही तिकडे त्या ह्याच्यात आहात तर सरकार सुधरेल नाही. निवडणुकीला ह्या भानगडीत ते करतात मग आता नव्या मार्गांचा आपल्या लोकशाही मार्गांचा शोध घेतला होते सामान्य माणसाला उठा करतो काय करावं तुम्ही करताच आहात त्याबद्दल लक्ष द्या. आणि तुम्हाला असं म्हटलं म्हणजे वेळेवर म्हणजे किती वेळेवर झाले कालपासून जरा रात्री मी येत आहे म्हणून सगळ्या संज्ञा म्हणून बसले. आता सकाळी मला कळलं की 11 वाजता येतात आपण 11 बाबांची अशी माहिती होती बाबांची अशी माहिती मेसेज आला आधी 11चा मग कार्यक्रम बदलला हे आम्हाला आम्ही मात्र ठरवलंय जरी सगळे आशय आम्ही पाहतो गर्दीमध्ये पण जर जमलं नाही तर जरा वेगळ्या शांत मार्गांचा विचार नव्हे पण हा लढा आम्ही सोडणार नाही एवढी माझी विनंती करत म्हणजे हा बेलवाडा म्हणून नव्हे पण पोहोचू नाही चालणार लोकांना जरा सत्याग्रहापर्यंत नाही ना विचार करावा लागेल. आता विरोधी पक्षाने काय तुम्हाला आनंद
या प्रकल्पासाठी एकत्र बसून भूमिका घ्यायचं गेली 3 दिवस साधारण चालत नाही या तिथं विरोधी नेता तसं वाढल्याला राहिला की त्याला बसतो शिवाय सत्ताधारी होती आणि स्पीकर त्याच्यावर सगळं राष्ट्र असायचं राज्यसभेच्या दोन्हीकडे लोकसभेत आता थोडी संख्या आहे ना असायची 200 पिकले हो 13 वर्ष बोलू द्यायचे बोलू द्यायचं ठरवून चर्चा सुरू द्यायची नाही. चर्चा न होता ते करतात. मला सर्वात धोका तो वाटतो. तुम्ही पार्लमेंटमध्ये हजर राहत नाही. पंतप्रधान पार्लमेंटमध्ये हजर राहत नाही आणि विषय चर्चा होऊ देत नाहीत आणि परत बदनामी काय करतात की सहकार्य देत नाही. कामकाज चालू आहे. कामकाज चालू आहे म्हणजे काय प्रश्न सर्व प्रश्नांवर चर्चा होणार असं आधी जाहीर करतात संसदेमध्ये. आता हे तावडे प्रकरण जे आहे खरं एक तातडीने माणूस देणार नाही. इतकं उघड लोकांनी फोटो काढून दाखवले काय काय अशा गाड्या फक्त पकडल्या पैशाच्या कोटीच्या आणि पण वाटप झाल्याच्या बद्दल रोडचे पकडले बाकीचे गल्लीचे सोडून दिले असं दाखवलं. आम्हाला तुमचं नाही तुमचं मला परत मी हे करून घ्यायचो की तुम्हाला जे वाटतं जे की लोकसभा आणि विधानसभा याच्यातला विधानसभा याच्यात जे एकदम जो फरक पडलाय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणजे मॅनेज झालं असेल ते मॅनेज कसं झालं मशीन आहे त्याच्यामध्ये गरज आणि काही लोकांनी आम्हाला दाखवलं आम्ही त्यांच्या विश्वास ठेवला नाही. आणि आणखी काही लोकांनी 30% होतं मी कशी विजा करायची त्या ठिकाणी नवीन 30% कशी घालायची त्याचं प्रत्यक्षित करून दाखवलं आणि आमचा विश्वास बसला. आणि त्याला दुसरं असं आहे की सरकार पक्ष विरोधकांची चर उडवायचा प्रयत्न म्हणजे तुमच्यासारख्या माणसाची कोणाची चर उडवल्यासारखी काय प्रकार करताय हा काय प्रकार आहे. लायकीण्याचे लोक काही बोलतात हा त्याची भयानक प्रकार आहे. पंतप्रधान हजरच नाही आणि राज्यात सुद्धा लोक आहेच. आणि परकीय हस्तक्षेप कंत्राट मिळवण्यासाठी झालं असेल तर ते जरा बोललं पाहिजे स्पष्टपणे. म्हणजे फार आम्हाला याबद्दल फार शंका आहे जबर शंका आहे. आणि इथून पुढे जर म्हणजे आणखी अवघड होणार. अमेरिकेच्या नव्या निवडून आलेल्या अध्यक्षांनी काहीतरी भारतीय जगात वाढवली असं कळते. म्हणजे त्यातून त्यांना स्वीकार करायला की असं काय आणि त्यांनी शक्यता हे निर्णय त्याच्यात तुम्ही म्हणता त्याचा उल्लेख मला पेपर करून सगळे करून आता मुलं इकडे आहेत ते समजा की ट्रम्पचं काय असं आता ट्रम्प काय किंवा तुमचे आमचे पंतप्रधान काय हे असं जगात झाल्यानंतर काय म्हणजे असं बसून नाही जात. काल इथे व्याख्यानमाला आपण दरवर्षी घेतो त्याच्यात हाच विषय होता ट्रम्प नंतर काही झालीच नाही ना. नंतर ज्यांना कळलं नाही अशा मुलांच्या विरोधात भूमिका घेणं शिकायला गेले त्यांना बाहेर काढणं याचा असं ते सगळं सतत चित्र बदलतं आणि या बदलत्या चित्राचं
देशाच्या सगळ्या जनतेला स्पष्ट व्हावं. अमेरिकेत जसं काही लोकांना असं भारतातली जनता कोण मी सांगायचं कारण लोकांना हे कळत नाही ते का झालं. त्यामुळे याला प्रतिसाद मिळतो. आपल्याला सांगितलं की आम्ही काही दिवस वाट पाहू. गौरीपर्यंत सुरुवात आनंदाची गोष्ट आहे. पण नाही झालं तर महात्मा गांधींच्या मार्गाने जरा सामुदायिक सत्ताकार होऊन जायचा माझा विचार तुमच्याशी बोलून ठेवतो. आम्ही स्वस्त आहोत, आम्ही नको बसणार नाही. हे जर आत्ता सहन केलं म्हणजे संपूर्णच नाही भारताची घटना गुंडाळला आहे. माझं म्हणणं एका बाजूला घटनेचं संरक्षण जाहीर करायचं आणि दुसऱ्या घटनेला सगळं मोठा असतं. हे अत्यंत निंद्य आहे, अत्यंत निंद्य. आणि तर सासूत कमी बोलायचं ते आणि आम्ही एकत्र जेलमध्ये असल्यामुळे तुमच्या बरोबर आम्हाला जेल मिळाला होता. त्यामुळे 1.5 वर्ष राहावं लागलं असल्यामुळे त्यांना विरोधी पक्षाची गरजच नाही. काही नाही. एक नेता, एक पक्ष, एकच केलं आणि ते स्वतः. आता देवाने त्याला इकडे पाठवलं असल्यामुळे मी त्या देवाचा पत्ता मला औषधपत्र हे सगळं मीडिया झाले त्यात सगळे येतात. यांच्यासमोर सांगितलं यांना म्हणजे ते काही किंमतच देत नाही. वार्ता परिषदच नाही. आणि एवढं सगळं चालू सांगतो प्रतिसाद देऊन हे करताय की ते जगाला मार्गदर्शन करायला. ते झाले तर सांगा. त्या देशामध्ये वीरदुखा झाल्या आणि त्या संबंधीची एक अस्वस्थता संबंध देशाच्या
सर्व भागात जे आहे त्याच्याबद्दलचं जे जनमत आहे ते जनमत लावण्य हा कार्यक्रम हातामध्ये घेतला उपोषणाचा त्या माध्यमातून व्यक्त होत आहे. लोकांच्या चर्चा ही होते की कालच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा महापूर या गोष्टी यापूर्वी कधी बघितल्या जात्या. स्थानिक पातळीवरच्या ज्या निवडणुका असतात त्याच्यामध्ये अशा तक्रारी कुठे ना कुठे ऐकायला मिळतात, नाही असं नाही. पण सर्व राज्याची देशाच्या निवडणुकीतच पैसा आणि सत्तेचा गैरवापर हा करून निवडणुकीची सर्व यंत्रणाच हातात घ्यायची हे चित्र यापूर्वी दिसलेलं होतं. ते यावेळी लहान असतात बघायला मिळाले आणि त्याचा परिणाम लोकांची अस्वस्थता वाढलेली आहे. लोकांच्यातली ही चर्चा मी 2 दिवस ऐकतोय की कालच आंदोलनमधनं येत असताना आंदोलनाच्या बाहेर जे काही लोक भेटले त्या सगळ्यांना लेखकच नारायणांची आठवण आली. आज कुणीतरी या दृष्टीनं प्रभावी पाऊल टाकण्याची आवश्यकता आहे हा लोकांच्या चर्चेचा सूर आहे. आणि त्याच्यात जी माहिती कळली तिथं दिल्लीला सुद्धा की बाबा आढावांनी यामध्ये पुढाकार घेतला आणि ते स्वतः महात्मा ज्योतिबा फुलेंशी संबंधित अशा वास्तूमध्ये ते बसलेले आहेत. एक प्रकारचा दिलासा बाबांच्या या उपोषणानं सामान्य लोकांच्यात येतोय असं मला स्वच्छ दिसते. पण याचा अर्थ त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य देशाची आवश्यकता म्हणून ही भूमिका घेतली, पण त्यांनी एकट्यानेच ही भूमिका घेणं हे काही पुरेसं नाही. शेवटी एक प्रकारचा जनतेचा उठावच या सगळ्या प्रश्नाच्या संबंधी केला नाही तर संसदीय लोकशाही पद्धती ही उद्ध्वस्त होईल अशी चित्र या ठिकाणी आज दिसते. देशाची सूत्र ज्यांच्या हातात आहेत त्यांना याच्याबद्दलचं काही पडलेलं नाही. इतकी चर्चा सर्व देशात आहे आणि हे माहीत असताना संसदेमध्ये हा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षांनी केला तर त्यांना बोलून द्यायचं नाही. एकदा 6 दिवसाच्या अधिवेशनामध्ये रोज सकाळी 11 वाजता विरोधी पक्ष नेते दोन्ही सभागृहाचे या गोष्टीला आमचं म्हणणं मांडायला आम्हाला संमती द्या एवढी एक मागणी करतात की या 6 दिवसात एकदा मंजूर झाली नाही. एवढं नाही तर 10 मुलांना फाडले. त्यामुळे 1 मिनिट सुद्धा या 6 दिवसात सभागृहात कुठल्याही देशाच्या प्रश्नाची चर्चा होऊ शकली नाही. याचा अर्थ स्वच्छ आहे की सर्व संसदीय लोकशाही पद्धती याच्यावरच हा आघात हा राज्यकर्त्यांचा आहे आणि याच्यासाठी आता तिथं काय चाललंय इथपर्यंत शिरी ठेवून चालणार नाही. शेवटी लोकांच्यातच जावं लागेल, लोकांना जागृत करावं लागेल. खरं म्हणण्याचं लोक जागृत आहेत, त्याच्यात कोणते उठाव केला पाहिजे आज त्याची आवश्यकता आहे. हे बाबांच्या उपोषणाचं स्पष्ट झालेलं आहे आणि माझी खात्री आहे की याचा परिणाम जो आवश्यक आहे तो आज ना उद्या हा देशाचे राहणार नाही. सत्तेचा गैरवापर आणि वेगळ्या लोकांना संरक्षण या दोन्ही गोष्टी या ठिकाणी दिसत आहेत. त्याच्यावर सखोल जाऊ इच्छित नाही, पण आज हे प्रश्न उपस्थित झाले त्याची नोंद आपल्या सगळ्यांना घ्यावी लागेल. समाविष्ट करण्यात पैसे देखील आले होते. 30% मतं
मशीन मध्ये देतो असं तुम्ही सांगितलं मगाशी, पण तुमचा विश्वास बसायला नेमकं काय होतं ते मतदार 30% ऍड करण्याचं? असं दिसतंय आता माझ्या हातात त्याचा पुरावा नाहीये. काही लोकांनी आम्हाला केले की हे या पद्धतीने करणं शक्य आहे, ते केलं जाईल. लक्षात आमची कमतरता आहे की आम्ही त्यांचा विश्वास ठेवला नाही. आम्हाला असं वाटतं की निवडणूक आयोग इतक्या चौकाची भूमिका चुकीची घेईल असं आम्हाला वाटलं नाही. त्या संस्थेवर याही विश्वास आम्ही व्यक्त केला नाही. पण निवडणुकीच्या नंतर याच्यात तथ्याचं ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जातो. राज्यभरातील 22 उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली आणि तसे पैसे देखील भरले. ठीक आहे, काय येते बघूया, पण मला शंका वाटते त्याचं काही फार पुढे. साहेब, शेवटच्या 2 तासात ना काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी देखील आरोप केले, शेवटच्या 2 तासात राज्यात 7% वर मतदान झाले. बाळासाहेब थोरात यांनी आकडेवारी सांगितले की शेवटच्या 2 तासात 5.5 लाखापेक्षा अधिक मतदान झाले. असं होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? त्याची आकडेवारी जी आलेली आहे शेवटच्या 2 तासाची ती धक्कादायक अशा प्रकारची आहे. बाळासाहेब थोरात जे बोलले ते इतक्या बाळासाहेब अशी माहिती अनेकांनी दिली, आधारासह दिली, आणि त्याचा विचार हा करावा लागेल. काँग्रेस पक्षाची कार्यकारिणीची बैठक झाली, त्याच्यात त्या विषयाची काही चर्चा झाली आणि एकत्रित बसून ही जे इंडिया आघाडी हे जे संघटन तयार केलेलं होतं त्यांनी हा विषय घ्यावा अशी चर्चा आहे. माझ्या मते सोमवारी मंगळवारी त्याच्यात काहीतरी लिहिलं होईल. साहेब, जे 15% मतं सेट केली गेली असं सांगितलं जातं, खरंच तुम्हाला विश्वास बसते का या गोष्टीवर? आधी बसत नव्हता, पण आता त्याच्यात तथ्याचं प्राथमिक दर्शन दिसायला लागले. साहेब, एकनाथ शिंदे गृहमंत्री पदावर अडून बसलेले आहेत. गृहमंत्री केलं तरच उपमुख्यमंत्री होणार नाही तर दुसऱ्या सरकार स्थापन होत नाही. त्यांना विचारून गमत असं आहे की इतकं स्वस्त बहुमत असताना या राज्यात सरकार बनत नाही आणि आजच वाचलं की आता फार साक्षरता होण्याची शक्यता. याचा अर्थ स्वच्छ आहे की लोकांचं मत बहुमत या सगळ्या गोष्टी काही महत्वाच्या नाहीत. जे काही चाललंय ते राज्याला सोडून आहे. मुहूर्त नाही सांगितलं, मुहूर्त नाही म्हणताय.